नमस्कार, मनीषाज इटरीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत दिवाळी स्पेशल भाजणीची खुसखुशीत चकली. चकली खुसखुशीत होण्यासाठी भाजणी कशी बनवायची हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. आता आपण तेच भाजणीचे पीठ वापरून चकली बनवणार आहोत. चकलीसाठी आपल्याला लागणार आहे 2 कप भाजणीचे पीठ, 2 कप पाणी, 2 टेबलस्पून तेल, 2 टेबलस्पून तीळ, 1 टेबलस्पून ओवा, प्रत्येकी पाव टेबलस्पून हिंग आणि हळद, मीठ आणि तिखट चवीनुसार. सर्वप्रथम जाड कढई घेऊन त्यात 2 कप पाणी गरम करून घेणे. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात हिंग, हळद, लाल तिखट, तीळ, ओवा, मीठ आणि शेवटी तेल टाकणे. आता त्यात भाजणीचे पीठ टाकून पटकन गोळे न होऊ देता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि मंद गॅसवर फक्त 2 ते 3 मिनिटे झाकून ठेवायचे आहे. हे पीठ आता परातीत काढून वाटी किंवा मॅशरच्या साहाय्याने एकजीव करून मळून त्याचा उंडा करून घेणे. पीठ जर हाताला कडक लागत असेल तर थोडेसे गरम पाणी टाकून परत मळून घेणे. आता चकली सोऱ्याला आतून तेल लावून घ्यायचे आहे. त्यानंतर चकली पाडून घ्यायची आहे. चकली तळण्यासाठी अगोदर तेल मंद गॅसवर गरम करून घ्यायचे आहे आणि चकली टाकल्यावर गॅस फास्ट ते मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे. तेलावर आलेले बुडबुडे कमी झाले की चकली उलटवून घ्यायची आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची. तयार आहे आपली दिवाळी स्पेशल खुसखुशीत भाजणीची चकली. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, काही शंका असेल तर कमेंट करा आणि मनीषाज इटरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.